नमस्कार युट्यूब फॅमिली। जमिनींची प्रलंबित दावे 3 महिन्यात निकाली काढा असा महसूल मंत्री बावनकुळे यांचा आदेश। तर काय आहे ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल एस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल एस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। राज्यातील जमिनींचे वाद आणि 7/12 नोंदी संबंधी लांबलेली प्रकरणे 3 महिन्यात निकाली काढण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत। महसूल विभागाकडे हजारो प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। सध्या 6000 प्रकरणे अजूनही प्रतीक्षेत असून त्यापैकी 2000 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण झाली आहे। उर्वरित सर्व दावे लवकर निकाली काढण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले। महसूल अधिकाऱ्यांवर इतर कामांचा बोजा, जमिनीवरील वाद, 7/12 नाव नोंदवणे किंवा कमी करणे, फेरफार रद्द करणे, शासकीय बोजा हटवणे किंवा कुळ कायद्याशी संबंधित नोंदी अशा अनेक कारणांसाठी नागरिकांना मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव अशा विविध स्तरांवर दाद मागावी लागते। मात्र महसूल अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कामे, बैठका, दौरे आणि निवडणूक जबाबदाऱ्या असल्यामुळे सुनावणीसाठी मर्यादित वेळ मिळतो। त्यामुळे प्रकरणांना वारंवार पुढील तारीख दिली जाते आणि निकालाला उशीर होतो। याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास आहे। एका प्रकरणाचा तहसीलदार स्तरावर निकाल लागल्यानंतर त्या विरोधात प्रांताधिकारी, अपर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि शेवटी मंत्रालय स्तरावर अपील करता येते। प्रत्येक टप्प्यावर 1 ते 2 वर्षे लागल्यास एखादे प्रकरण अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी 7 ते 10 वर्षांचा कालावधी जातो। त्यामुळे शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो। आतापर्यंत 13,000 प्रकरणे प्रलंबित आहेत। महसूल विभागाच्या माहितीनुसार 2012 ते 13 पासून मंत्रालयात सुमारे 13,000 प्रकरणे प्रलंबित होती। त्यातील काही प्रकरणे महसूल राज्यमंत्री आणि प्रधान सचिवांकडे देण्यात आली आहेत। सध्या महसूल मंत्र्यांकडे सुमारे 6,000 प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी सुमारे 2000 प्रकरणांवर सुनावणी पूर्ण झाली आहे आणि 1200 प्रकरणांमध्ये आदेश देण्यात आले आहेत। उर्वरित सर्व प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले। तसेच भविष्यात जमिनीच्या वादांवरती निकालाचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी ही उपाययोजना करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले।